आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी राजकीय बातमी, हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहेत। खासदार संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो ट्विट करत मोर्चाची घोषणा केली। एकच आणि एकत्र मोर्चा असं राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलंय। मोर्चासाठी राज उद्धव एकत्र येणार असं राऊत म्हणालेत। विशेष म्हणजे पहिले मराठीत मग इंग्रजीत घोषणा करत संजय राऊतांनी थेट अमित शहा आणि फडणवीसांना टॅग केलंय। 5 जुलै रोजी मुंबईत हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे। तर याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। यावेळी हिंदी भाषा सक्ती विरोधात 5 जुलैच्या मोर्चाबाबत ते बोलण्याची शक्यता आहे। 5 जुलैला राज उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढतायत। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। तर हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आंदोलनाच्या मैदानात उतरलेत। संजय राऊतांनी एकच मोर्चा निघणार असल्याचं जाहीर केलंय। अनेक वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्यानं राज्यात नवीन समीकरणं जुळणार असल्याची चर्चा सुरू झाली। पडद्यामागे नेमकं काय घडलं याची माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे। मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो। माननीय उद्धवजींना सांगितलं, त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली। त्यांना विनंती केली की असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे। त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला। त्यांचा फोन आला, परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याशी आणि म्हटले आपण 5 तारखेला हा जो मोर्चा आहे 6 तारखेचा आमचा, आम्ही 5 तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ। दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची इनसाइड स्टोरी काय आहे, मातोश्री आणि शिवतीर्थवर नेमकं काय घडलं बघूया। बघा, राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन गेला। 2 वेगळे मोर्चे काढण्यापेक्षा एकत्र आंदोलनामुळे जास्त प्रभाव पडेल असं मत राज ठाकरेंनी मांडलं। तर राज ठाकरेंच्या चर्चेनंतर संजय राऊत थेट मातोश्रीवर पोहोचले। मोर्चाची तारीख 7 ऐवजी 5 जुलै करावी असं उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितलं। मग उद्धव ठाकरेंशी चर्चेनंतर राऊतांनी पुन्हा राज ठाकरेंना फोन केला। 7 ऐवजी 5 जुलैला मोर्चा काढण्याची राऊतांनी राज ठाकरेंना विनंती केली। संजय राऊतांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी होकार दिला। दरम्यान सर्वानुमते 5 जुलै हा दिवस निवडला गेलाय असं मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। अनुमते ही 5 तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष, सर्व कलाकार, सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील। मराठी माणसाची ताकद ही काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केलात तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा 5 तारखेचा मोर्चा होणार आहे। तर हिंदी विरोधात ठाकरे एकत्र येणार आहेत। सर्वानुमते 5 जुलैला मोर्चा काढण्याचं ठरलंय असं संजय राऊतांनी ठाकरे सेनेच्या वतीनं सांगितलंय। तर संजय राऊत मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। 5 जुलैच्या मोर्चा संदर्भात उद्धव ठाकरेंशी ते चर्चा करण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेआधी संजय राऊत हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत आणि ते उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत। दोघांमध्ये चर्चा होते आणि त्यानंतर मग उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या मुद्द्यावर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडणार आहेत आणि त्यासाठीच ही महत्त्वाचे आणखी काही घडामोडी सध्या मुंबईमध्ये घडतात। आत्ताची महत्त्वाची घडामोड म्हणजे संजय राऊत मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। 5 जुलैच्या मोर्चाबाबत ते उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, संजय राऊत मातोश्रीवर आल्याचं कळतंय, अपडेट्स?
नक्कीच आपण बघतोय की मातोश्रीवर आता महत्वाची बैठक आहे, कारण मराठी विषयाचे अभ्यासक डॉक्टर दीपक पवार सध्या मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबरच बैठक करून पत्रकार परिषदेमध्ये 7 तारखेच्या मोर्चा संदर्भात ही घोषणा उद्धव ठाकरे यांनी केलेली. मात्र आता 5 तारखेच्या मोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी होण्याचं ठरल्यानंतर आता दीपक पवार यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी संजय राऊत देखील उपस्थित असणार आहे आणि संजय राऊत आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. मनसेचे अनेक नेते जे आहेत ते सध्या संजय राऊत यांच्याशी संपर्क साधून आहेत. अनेक महत्त्वाचे निर्णय हे मनसेच्या नेत्यांमध्ये आणि संजय मोठ्या राऊत घडामोडी घडताना दिसत आहेत. वैदेही तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर संजय राऊत सध्या मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरेंशी ते 5 जुलैच्या मोर्चाबाबत चर्चा करणार आहेत. तर ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत त्यांचे मामा चंदू काका वैद्य यांनी काय म्हटलंय बघा. नक्कीच ना. मी इच्छा पूर्ण होण्यापेक्षा मराठी माणसाची आणि तमाम महाराष्ट्राची लोकांची जनतेची जी इच्छा आहे ती पूर्ण होते. ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे ना. ही आनंदाची गोष्ट आहे ना. दोघांनी एक एक पावलं पुढे टाकलेली आहेत. आता एक एक हातसुद्धा पुढे करतील आणि नक्कीच त्यांना यश येईल असं मला वाटतं. तर पहिलीपासून हिंदी सक्तीला शरद पवारांनीही विरोध केलाय. हिंदी सक्ती 1ली ते 4थी पर्यंत योग्य नाही असं पवार म्हणतात. 5वी पासून हिंदी शिकवण्यास हरकत नाही असंही त्यांनी म्हटलंय. मुंबईला गेल्यानंतर हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंची भूमिका जाणून घेईन, त्यानंतर मोर्चामध्ये सहभागी होण्याबाबत निर्णय घेऊ असंही पवार म्हणाले. 1ली ते 4थी प्राथमिक तिथं हिंदीची सक्ती तिथं करणं योग्य नाही, पण 5वीपासून वर हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आहे. हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. 1ली ते 4थी हा जो वयोगट आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच जाणणं हे योग्य नाही. तिथं मातृभाषा ही महत्त्वाची आहे. तर मराठी हिंदी वादाचं राजकारण भाजप हाणून पाडणार आहे. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरली आहे. मराठी हिंदी वादावरून सुरू असलेल्या राजकारणाला आता मराठी अभिजात भाषेचा आधार मिळाला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे झाल्याचं भाजप लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तर ठाकरे बंधूंच्या मोर्चावरून भाजप नेते आशिष शेलारांनी पलटवार केलाय. भाजपमुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तसं शाळेत हिंदीची सक्ती नाही, ती ऐच्छिक भाषा आहे असंही शेलार म्हणाले. पार्टी मराठीसाठी कट्टर आहे. भारतीय जनता पार्टी मराठीची आग्रही आहे. किंबहुना भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून एक हिंदी आहे. ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत. अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं. ते म्हणजे मराठी अनिवार्य आहे, हिंदी भाषा सक्ती नाही. हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे. या राजकीय घडामोडींमध्येच आणखी एक महत्त्वाची बातमी. 5 जुलैला महाविनाश होण्याची भविष्यवाणी वर्तवल्यानं अनेकांनी धसका घेतलाय. कुणी हे भाकीत वर्तवलंय आणि त्याचे काय परिणाम होत आहेत बघूया त्याबाबतचा खास रिपोर्ट. 5 जुलैला मोठा विनाश होणार. नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका. विमान प्रवास रद्द. सध्या जगात अस्थिरतेचं वातावरण आहे. भारत, पाकिस्तान, इराण, इस्रायल, रशिया, युक्रेन या देशांमधल्या तणावाच्या स्थितीमुळे जगावर 3ऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आहे. दुसरीकडे कोरोना आणि इतर आजारांच्या संकटाचीही टकटक सुरू आहे. अशा स्थितीतच
एका भविष्यवाणीनं जगाची झोप उडवली आहे. 5 जुलैला मोठी आपत्ती येणार आहे हे भाकीत वर्तवलंय नवीन बाबा वेंगानं. जगाला धडकी भरवणारं हे भाकीत वर्तवणारा नवीन बाबा वेंगा आहे तरी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कारण 1911 मध्ये बुल्गारियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा या दृष्टीहीन महिलेची भविष्यवाणी जगात प्रसिद्ध आहे. पण ही नवीन बाबा वेंगा आहे जपानमधील मंगा कलाकार रयो तात्सुकी. तात्सुकीनं तिच्या 1999च्या मंगा द फ्युचर आय सॉ मध्ये एक इशारा दिला होता. 5 जुलै रोजी जपानमध्ये मोठ्या आपत्तीची भविष्यवाणी केली होती. जपान आणि फिलिपिन्स दरम्यान समुद्राच्या तळातील भेगा 2011च्या तोहोकू भूकंपापेक्षा मोठ्या लाटा निर्माण करतील असं भाकीत आहे. 2030 मध्ये विषाणूंचा मोठा धोका असल्याचा इशाराही दिलाय. तात्सुकीनं यापूर्वी 2011चा तोहोकू भूकंप, राजकुमारी डायना आणि फ्रेडी मर्क्युरी यांचा मृत्यू या जागतिक घटनांसह कोरोना साथीच्या आजाराची भविष्यवाणी देखील केली होती. आता तात्सुकीच्या 5 जुलैच्या भाकितामुळे हाँगकाँगसह अनेक देशांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. कारण जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीच्या काळात हाँगकाँग ते जपान विमान बुकिंगमध्ये 83% घट झाल्याचं वृत्त आहे. काही जण देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्यानं जपानच्या प्रशासनानं जनतेला घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय. दुसरीकडे भारतातल्या ज्योतिष तज्ज्ञांनीही ग्रहांच्या स्थितीनुसार सावधानतेचा इशारा दिलाय. मंगळ, राहू आणि केतू यांची अशुभ युती आहे. त्यामुळे देशात आणि जगात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातही 28 जुलैपर्यंतचा काळ संवेदनशील असल्यानं नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय. तर काही तज्ज्ञांनी शनी आणि मंगळाच्या युतीमुळे अपघात होऊ शकतात, त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय. एकूणच या वेगवेगळ्या भाकितांमुळे येऊ घातलेला जुलै महिना जगाचं टेन्शन वाढवणार आहे. मात्र असं असलं तरी या भाकितांवर अवलंबून राहायचं का, याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतर पुन्हा एक महत्त्वाची राजकीय घडामोड येते. सुधाकर बडगुजरानंतर नाशिकमध्ये ठाकरे सेनेला दुसरा मोठा धक्का बसलेला आहे. ठाकरे सेनेचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे लवकरच शिंदे सेनेत प्रवेश करतायत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत 8 माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्तेही शिंदे सेनेत प्रवेश करणार आहे अशी माहिती आहे. 8 माजी नगरसेवकही विलास शिंदेसोबत शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. नाशिकमध्ये ठाकरे सेनेला आणखी एक मोठा धक्का बसतोय. सुधाकर बडगुजरांनंतर आता विलास शिंदे सुद्धा शिंदे सेनेत प्रवेश करतायत. ऐकतोय, उद्याही काही लोकांचं ऐकेल आणि ज्या लोकांनी मला इथं पाठवले, ज्या मतदारांनी मला इथं पाठवले, तो जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील. आजपर्यंत त्यांनी माझं ऐकलेलं आहे. मी जे सांगितलं ते त्यांनी ऐकलेले. 4 लोक निवडून दिले आणि आम्हाला आमच्या वार्डामध्ये लोक वर्गणी देऊन निवडून देतात. कार्य आमची म्हणजे तुम्ही आमच्या 4 नगरसेवकांची पार्श्वभूमी बघा. पण मग याचा कुठेतरी त्यांचा आदर केला पाहिजे विचारांचा. तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. बातमी आहे वारीबाबतची. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज बारामतीमधून मार्गस्थ होतोय. तुकोबारायांच्या पालखीचं आज मेंढ्यांचं रिंगण पार पडेल. त्यानंतर परीट समाजाकडून पालखीला धोत्राच्या पायघड्या घातल्या जातील. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमधल्या काटेवाडी या ठिकाणी आता दाखल झालेली आहे. आपण बघू शकतो अतिशय भक्तिमय वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. भाविकांकडनं मोठा उत्साह जो आहे तो आज सकाळपासूनच संपूर्ण काटेवाडी असेल, संपूर्ण बारामती असेल, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आता काहीच वेळात या ठिकाणी परीट समाजाकडनं तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर धोत्र्यांचं रिंगण, धोत्र्यांच्या पायघड्या ज्या आहेत त्या घातल्या जातील आणि त्यानंतर मेंढ्यांचं रिंगण जे आहे ते देखील काटेवाडीत पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही सोहळे पाहण्यासाठी खरं तर मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पालखीचं दर्शन घेण्यासाठी पाहायला मिळते. फक्त वारकरीच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीतले जे गावकरी आहेत ते या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात. रथातून पादुका ज्या आहेत तुकाराम महाराजांच्या त्या खाली उतरवल्या जातात आणि काटेवाडीमधल्या जे मंदिर आहे त्या ठिकाणी विश्रांती जी आहे, विसावा जो आहे
तो देखील या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, बारामती. यानंतर वारीच्याच बातम्या बघणार आहोत. थोडक्यात, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज तरडगावमध्ये मुक्कामी असेल. चांदोबाचा लिंब इथे आज माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार पडणार आहे. संत सोपान काकांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण सोमेश्वरमध्ये पार पडलं. सोपान काकांची पालखी बारामती तालुक्यात दाखल झाली. आषाढी वारीसाठी 13 लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती केली जाते. यंदाच्या आषाढी वारीसाठी किमान 12 ते 13 लाख भाविक येतील असा अंदाज आहे. मंदिर समितीनं येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठुरायाचा लाडू प्रसाद उपलब्ध करून दिलाय. 60,000 राजगिरा लाडू प्रसादाची निर्मिती केली. मुक्ताबाई पालखी सोहळा धाराशिव जिल्ह्यात दाखल झालाय. पारगावमधील मुक्कामानंतर पालखी भूमकडे मार्गस्थ झाली. भूममधील वाकवाडमध्ये आज तिचा मुक्काम असेल. दरम्यान सुमारे 1500 वारकऱ्यांच्या जयघोषात पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होती. आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आली. दिव्यांच्या या प्रकाशानं विठ्ठल मंदिर आणि परिसर उजळून निघाले. आषाढी यात्रेच्या सोहळ्याला आता सुरुवात झाली. दिव्यांची रोषणाई पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. पंढरपुरात आषाढी सोहळ्यानिमित्त यंदा ग्रामविकास विभागानं पालखी तळांचं सुशोभीकरण केले. प्रत्येक पालखी तळावरील झाडांना रंगरंगोटी करून सजवण्यात आले. या ठिकाणी वारकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आषाढी एकादशीनिमित्त 83 आषाढी विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशीचं औचित्य साधून दरवर्षी अतिरिक्त गाड्या सोडल्या जातात. पुणे विभागातून पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर या 3 एकेरी अतिरिक्त आषाढी रेल्वे सोडण्याचं नियोजन केलंय. पुण्यात तुकोबारा यांच्या पालखीत सर्पमित्रांकडून जनजागृती मोहीम राबवण्यात येते. बारामतीतील काटेवाडीच्या प्रवेशद्वारावर सापाचं पोस्टर लावून त्यांची माहिती दिली जाते. वारीत 80% शेतकरी आहेत. त्यांना शेतात काम करताना सापांची माहिती असावी, हा उद्देश या मोहिमेचा आहे. संत